पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार. सणासुदीला हाच सात्विक आहार. आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार. घातलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असणारे या तालुक्याचे नेते सन्माननीय महेंद्रप्पा, माझ्या आधी ज्यांनी आपल्याला या सगळ्या परिस्थितीची माहिती दिली ते आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय घनश्याम मामा, व्यासपीठावर उपस्थित या गावच्या लोकनियुक्त सरपंच राजेश्वरी सावंत उर्फ बेबीताई, आपले नेते राजू काका, सोसायटीचे चेअरमन धनंजय सूर्यवंशी, मिरजकर गुरुजी, क्रांती कारखान्याचे संचालक शीतल बिरनाळे, आत्ताच उपस्थित झालेले पंचायत समितीचे माजी सदस्य आणि या गावचे नेते सन्माननीय संदीप सूर्यवंशी, उपस्थित काँग्रेस पक्षावर आणि कदम कुटुंबावर प्रेम करणारी या गावातील आपण सगळी बंधू आणि भगिनी, आपल्या परिसरामध्ये निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ करीत असताना आज जवळपास पलूस तालुक्यातल्या 8-10 ठिकाणी प्रचाराची सुरुवात होती आहे आणि जवळपास 2 ठिकाणचा प्रचाराचा नारळ फोडून आपल्याकडे आलेले आहेत. मलाही त्यांनी काम लावलं होतं. मी दुधंडी आणि कुंदीवाडीला 2 ठिकाणी मला त्यांनी सांगितलं होतं काम, त्यामुळे मला यायला जरा उशीर झाला. आणि जी परिस्थिती आपल्या येते तीच पलूस तालुक्यातल्या सुरुवातीच्या गावापासून आंधळी मोराळ्यापासून खटावपर्यंत अत्यंत चांगलं वातावरण या निवडणुकीमध्ये. ही निवडणूक एका विशिष्ट हेतूने आपल्यासमोर उभी आहे. या मतदारसंघामध्ये स्वर्गीय कदम साहेबांनी गेल्या 50 वर्षापासून आपल्या सगळ्यांची सेवा करण्याचं काम केलं आणि 80चा आपोआप सोडला, 85ला ते आमदार झाले, पुढे 90ला आमदार झाले, 95 ते 99चा काळ गेला आणि 99 नंतर महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार आलं, ज्यात साहेब अनेक वर्ष मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. या परिसरामध्ये आपल्या बाबतीत बोलायचं झालं तर कदम साहेबांच्या माध्यमातून कृष्णेचा घाट हा बेलवडीला अंकलोबला झाला, तसाच तो धनगावला देखील झाला. साहेबांनी विविध खात्याचं मंत्री म्हणून काम करताना सहकार, मदत, पुनर्वसन, वने, महसूल अशा विविध खात्यातनं साहेबांनी आपल्या सगळ्या परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न केला. आपण परवा पाहिला असेल, विश्वजित कदम आमदार झाल्यानंतर त्यांनी जो 32 कोटीचा आपल्या सुकवाडी, कोलेवाडी आणि बोरलीला जोडणारा पूल सुद्धा आत्ताच्या 5 वर्षात त्यांनी मंजूर केला. विकास कामांच्या बाबतीत साहेबांनी लावलेला धडाका हा अनेक बाबतीत पुढे गेला. मग पलूस मधल्या यशवंत पाणी पुरवठ्याला दिलेलं योगदान असेल, पलूसच्या MIDCचं विस्तारीकरण हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालं आणि हे होत असताना आपल्या सगळ्या भागाचा विकास करताना इथल्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक ही साहेबांनी नेहमी केली. दुर्दैवानं 14 साली सरकार गेलं आणि अनेक प्रश्न हे आपल्या समोर उभे राहिले. कुंडलला वनमंत्री असताना त्यांनी केलेली वन अकॅडमी ही भारतातली एक अग्रेसर असणारी अकॅडमी आहे. आपल्याला MPSC UPSC मध्ये काम करणारे जे विद्यार्थी आहेत किंवा वन खात्याच्या वानिकी सेंटर मधलं ट्रेनिंग म्हणून हे देशात तिथं काम करत आहे. आपण कल्पना आहे की देशभरात जे IAS IPS अधिकारी होतात त्यांचं ट्रेनिंग देखील कुंडलला होतं. इतकी मोठी अकॅडमी साहेबांनी वनमंत्री म्हणून उभी केली. हे सगळं करीत असताना या मतदारसंघाचा आमदार म्हणून त्याने अनेक मूलभूत प्रश्न पूर्वी सोडवले. आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल, साहेब 90 साली आमदार झाल्यानंतर 92ला राज्याचे पहिल्यांदा शिक्षण राज्यमंत्री झाले आणि वर्ध्याला एका सभेसाठी गेले होते. त्या ठिकाणी शाळेमध्ये गेल्यानंतर एका बाजूला बसलेली मुलं जेवत होती आणि एका बाजूला असणारी मुलं उपाशी होती. कदम साहेबांनी तिथल्या शिक्षण अधिकाऱ्याला विचारलं की एका बाजूला मुलं जेवतात, दुसरीकडे मुलं बसलेले आहेत, काय नेमकी अवस्था आहे? तर म्हणजे त्यांच्या जेवणाची व्यवस्था नाही. साहेब संवेदनशील होते. एका गरीब कुटुंबातून आलेले, शिक्षण क्षेत्रात भरीव काम केलेला नेता, त्यांच्या लक्षात आलं की या मुलांसाठी आपण काय केलं पाहिजे. त्या दिवशी तडक मुंबईला आल्यानंतर मध्यान्ह अन्न भोजन योजना ही कदम साहेबांनी लागू केली आणि या महाराष्ट्रातल्या शिक्षण घेणाऱ्या गरिबांच्या मुलाला दुपारचं जेवण देण्याचा निर्णय हा साहेबांनी केला. हा निर्णय पुढे
देशाचे पंतप्रधान तत्कालीन पी.व्ही. नरसिंहरावने तो भारतामध्ये लागू केला। जी योजना ग्रामीण भागासाठी महाराष्ट्रात सुरू केली ती सबंध देशामध्ये लागली, असा दूरदृष्टीचा नेता म्हणून आपण साहेबांकडे पाहतो। साहेबांनी एक करीत असताना 18 साली साहेबांचं दुर्दैवानं दुःखद निधन झालं आणि साहेब आपल्यातनं गेले। आपण सगळ्यांनी कदम कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला। बिनविरोध निवडणुकीमध्ये विश्वजित कदम साहेबांच्या निधनानंतर पहिल्यांदा आमदार झाले आणि 19ला आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं 1,62,000 पेक्षा जादा मताधिक्य घेऊन ते महाराष्ट्रात निवडून आले। 288 आमदारांमध्ये एक अभ्यासू, अत्यंत धाडसी, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न ताकदीने सोडवणारा हा नेता आपण विधिमंडळात अनेक वेळा पाहिला। हे सगळं करीत असताना वरच्या भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती होती, आपला नदीकाठचा परिसर वेगळ्या अर्थी आपल्या सगळ्यांसमोर चिंतेचा प्रश्न होता आणि म्हणून दुष्काळी भागात हे करीत असताना आपल्या सगळ्या जुन्या तासगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न होता। त्यासाठी ते जलसंधारण मंत्री असताना जलनिस्सारण वेगळा विभाग साहेबांनी निर्माण केला आणि इथल्या शारपणीसाठी मोठं काम केलं। काल उंडे सरांनी बेलवडीच्या भाषणात सांगितलं की किती एकर नेमकी जमीन जलनिस्सारणाने मोकळी केली। पूर्वी 20 वर्षापूर्वी आपण कॅनल केल्या तर ते मुजलेले आहे, परत नव्यानं या शारपणीचा प्रश्न सोडवण्याची आपल्या भागात आवश्यकता आहे। हे सगळं करताना एक आमदार म्हणून जे काम करावं ते त्यांच्या माध्यमातून झालं। त्यांना सहकार मंत्री म्हणून जवळजवळ 2.5 वर्षाचा कालावधी मिळाला, राज्यमंत्री म्हणून त्यात सुद्धा त्यांनी खूप निर्णय घेतले। पण या आमदाराचं एक वैशिष्ट्य मी आपल्याला सांगेन की महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात जेव्हा निर्माण झालं असा आमनापूरचा पूल देखील साहेबांच्या नेतृत्वामध्ये झाला। एका लोकप्रतिनिधीने काय काम करायचं याचा आदर्श आपल्या समोर आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण विश्वजित कदमांना लाखाच्या पुढे मताधिक्य दिलं तर महाराष्ट्रामध्ये 288 आमदारात पलूस कडेगाव मतदारसंघ हा मॉडेल बनेल। स्टेशन अद्यावत उभं केलं, त्याचा परिपाक म्हणून आमच्याकडे अनेक माणसांना सहज तालुक्याला येता यावं यासाठी मोठे पूल उभे केले। सोरेगाव आणि बुर्लीमध्ये असणारा 32 कोटीचा पूल बाळासाहेबांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात पुरा केला, त्याचा ते 5-6 महिन्यात पूर्ण होईल। आपल्याकडे अनेक विकास कामं केली, मी त्यासाठी आपला वेळ घेण्याची आवश्यकता नाही। मी एवढंच आपल्याला सांगण्यासाठी आलोय की मी 50,000चं मताधिक्य पलूस तालुक्यात मिळेल म्हणून आधीच सांगितलंय। कदाचित पलूस तालुक्यातलं आत्ता बघणारं वातावरण, माणसात असणारा उत्साह आणि डॉक्टर विश्वजित कदमांनी गेल्या 6 वर्षात माणसांची केलेली सेवा, महापूर आणि कोरोनात देवदूतासारखा उभारलेला हा नेता कदाचित 50,000 पेक्षा जादा मताधिक्य आमच्या तालुक्यात मिळेल। मी निकालाला 23 तारखेला आपण सगळी मला भेटाल। निश्चितपणे अत्यंत उत्तम वातावरण आमच्याकडे आहे। कुणीतरी पलीकडच्या बाजूने आपल्या भूमिका मांडतो, पलूस तालुक्यात असं झालंय, आमच्याकडून सांगायचं कडेगाव तालुक्यात असं झालंय, कुठंच काय झालेलं नाही। सगळीकडे उत्तम आहे, जिथली तिथं माणसं जाग्यावरती आहेत। आपण सगळ्यांनी येणाऱ्या 20 तारखेला मोठ्या प्रमाणे उत्साहात सामील होऊन त्यांना हाताच्या बोटाच्या पुढचं पंजाचं बटन दाबून लाखोच्या मतानं विजय करावा अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।